नमस्कार. बातमी कन्नडमधून. नाचनवेल नादरपूर पिशोर परिसरात ट्रॅक्टरचा आवाज घुमतोय. पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग. शेतकऱ्यांच्या मुळावर डिझेलचा तुटवडा. 4 तास रांगेत राहून 2000 रुपयांपर्यंत डिझेल भेटले. ट्रॅक्टर मालक ज्ञानेश्वर जाधव यांची प्रतिक्रिया. कन्नड तालुक्यात कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी नाचनवेल पिशोर परिसरातील शेतकरी मोठ्या जोमाने कामाला लागला आहे. पावसाळा उंबरठ्यावर असल्याने वेळेत पेरणीपूर्व करण्याच्या उद्देशाने शेतशिवारात नांगरणी वखरणीच्या कामांनी वेग घेतला. ग्रामीण असून पहाटेपासूनच ट्रॅक्टरचा आवाज घुमू लागलाय. या भागात 18 मे पासून रोहिणी नक्षत्रास सुरुवात होत आहे. यंदा उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने दुपारच्या वेळी शेतात काम करणे कठीण झाले. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी यामुळे परिसरात ट्रॅक्टर चालकांना मोठी मागणी निर्माण झाली असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करून जुनी संस्कृती जपली जात असल्याचेही सुखद चित्र दिसत आहे. उन्हाच्या झळा सोसत बळीराजा मशागतीच्या कामात मग्न झालाय. कामाच्या वेळा बदलल्यात. कडक उन्हामुळे दुपारी कामे ठप्प राहत असल्याने बहुतांश शेतकरी पहाटे लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत मशागतीची कामे पूर्ण करण्यावर भर देत आहे. सकाळी लवकर शेतावर जाऊन जास्तीत जास्त काम उरकण्याकडे सर्वांचा कल आहे. बदलत्या काळानुसार शेतात यांत्रिकीकरण वाढले. वेळेची बचत करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, सपाटीकरण आणि बांध दुरुस्तीची कामे करत आहे. नाचनवेल पिशोर शिवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू असलेली शेती मशागत. हवामानातील बदलामुळे शेतकरी सतर्क. गेल्या काही वर्षातील निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही जोखीम टाळण्यासाठी शेतकरी यंदा अधिक सतर्क झालाय. प्री मान्सून पावसाच्या शक्यतेने खत टाकणे आणि तण नियंत्रणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मशागत वेळेत झाल्यास पेरणी सुलभ होऊन उत्पादन वाढेल अशी आशा व्यक्त होत आहे. शेती कामे अंतिम टप्प्यात. ट्रॅक्टरद्वारे मशागती सुरू आहेत. शेती लेवलिंग कामे मोठ्या प्रमाणात आणि बांध दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. बाबूराव निकम, शेतकरी. तरच पेरणी वेळेत होईल. उन्हाचा तडाखा मोठा असल्याने दुपारी काम करणे अवघड होते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळीच मशागत उरकून घेत आहोत. वेळेत कामे झाली तर खरीपाची पेरणीही वेळेवर होईल.